वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत काश्मीरी स्टाईल दम आलू. दम आलू बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते व ते कसे बनवायचे याची साधी सोपी पद्धत मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. या पद्धतीने जर तुम्ही दम आलू बनवला तर अजिबात चुकणार नाही. दम आलूसाठी लागणारे बटाटे हे सहज बाजारात उपलब्ध होतात. इथे मी अर्धा किलो छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत. तर हे बटाटे छानपैकी धुवून ते आता आपण कुकरमध्ये 1 ते 2 शिट्टी करून घेणार आहोत. अशा प्रकारे हे कुकरमध्ये पाणी टाकून आपण छानपैकी उकडून घेणार आहोत. 1 ते 2च शिट्टी द्यायची आहे व त्याची साल काढून घ्यायची आहे प्रत्येकाची. बटाट्याची साल काढल्यानंतर ते साईडला ठेवायचे आहेत. व आता इथे आपण बेडगी मिरची घेणार आहोत. इथे आपल्याला काश्मीरी मिरची घ्यायची आहे. ती उपलब्ध नसल्यामुळे बेडगी मिरची घेतलेली आहे, जी घरामध्ये प्रत्येकाच्या अवेलेबल असते. तर या ठिकाणी त्यातील बिया काढून एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत. चिली फ्लेक्स म्हणून ह्या बिया वापरता येतात. तर आता आपण ह्या मिरच्या छानपैकी पातेल्यामध्ये टाकून उकळून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकून उकळून घ्यायचं आहे. मिरची छान उकळत आहे तोपर्यंत आपण गरम मसाला करून घेणार आहोत. या ठिकाणी एका पॅनमध्ये आपण 1 चमचा धने टाकणार आहोत. त्याचबरोबर 2 चमचे साधारणपणे कच्ची बडीशेप टाकणार आहोत. कच्ची बडीशेपचा स्वाद छान येतो. इथे 2 ते 3 हिरवी वेलची टाकायची आहे व 4 ते 5 लवंग टाकायचे आहे. 5-6 मिरी टाकायची आहे आणि दालचिनी आणि 1 मसाला वेलची टाकायची आहे. 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. मसाला छानपैकी गरम करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मसाला गरम केल्यामुळे मसाल्यामधील तेल रिलीज होते व त्याची चवही छान होते. अशा प्रकारे हा मसाला भाजलेला आहे तो आता एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छानपैकी पावडर करून घ्यायची आहे. हे पहा, आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण उकळून घेतलेली मिरची ही मिक्सरमधून छानपैकी त्याची पेस्ट करून घेणार आहोत. या पेस्टमुळे खूप छान कलर येतो. टेस्टही खूप छान लागते. आता अशा प्रकारे हे बटाट्याची साल काढून झालेली आहे व आता काट्या चमच्याच्या साहाय्याने त्याला छिद्र करून घेणार आहोत, जेणेकरून आपला सगळा मसाला आतमध्ये जाण्यासाठी तसे करायचे आहे. आता मसाला बनवून घ्यायचा आहे. इथे 1 वाटी दही घेतलेले आहे. ते छानपैकी फेटून घ्यायचं आहे व बारीक केलेलं मिरचीचं प्युरी यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर गरम मसालाही करून घेतलेला यामध्ये टाकायचा आहे व तेही छानपैकी फेटून घ्यायचं आहे. असे फेटल्यामुळे दही आपले ग्रेव्हीमध्ये फुटत नाही. कढईमध्ये थोडंसं तेल जास्त टाकून आपण उकडून ठेवलेले बटाटे हे आता छान तांबूस रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. बटाट्यामध्ये स्टार्च असल्यामुळे हे ग्रेव्हीमध्ये बटाटे खूप छान लागतात. अशा पद्धतीने जर बटाटे तळून त्याच्यावर चाट मसाला टाकून खाल्ले तरीही खूप छान लागते. हा बटाटा चाट घरी पण करून पहा, खूप छान लागतो. उरलेलेही बटाटे अशा प्रकारे फ्राय करून तांबूस रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत व ते साईडला काढून ठेवायचे आहेत. फ्रेंड्स, बटाटे तर आपले फ्राय झालेले आहेत. आता आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल कमी करून घ्यायचं आहे. हे तेल थोडंसं जास्त आहे व आता यामध्ये आपण छान ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण 1 चमचा
हिंग टाकणार आहोत. हिंग थोडा जास्तच टाकावा लागतो व चिमूटभर हळद टाकायची आहे व 1 चमचा काश्मीरी मिरची पूड टाकायची आहे, जेणेकरून आपल्याला ग्रेव्हीचा कलर छान येतो. इथे मी आलं लसूण पेस्टही टाकलेली आहे. आलं लसूण पेस्ट टाकल्यामुळे टेस्ट आणखीन छान येते. थोडंसं मीठ टाकायचं आहे. यामध्ये ग्रेव्हीमध्ये मीठ टाकल्यामुळे ग्रेव्हीलाही छान टेस्ट येते. व करून घेतलेला दहीचा मसाला तोही यामध्ये ॲड करायचा आहे व तो सतत हलवायचा आहे, नाहीतर आपले दही फुटू शकते. इथे आपल्याला चवीनुसार घरची चटणी ॲड करायची आहे. आपल्या आवडीनुसार ती ॲड करायची आहे, नाही टाकली तरीही चालेल. इथे आपल्याला टेस्ट करून पाहायचं आहे मीठ किती हवं आहे ते व थोडंसं पाणी ॲड करून त्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे. आता याला उकळी आलेली आहे, तर आता आपण तळून घेतलेले दम आलू ते यामध्ये टाकायचे आहेत व तेही छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी आपण उकळी आल्यानंतर थोडंसं कसुरी मेथी टाकणार आहोत. कसुरी मेथीमुळे याला ग्रेव्हीला हॉटेलसारखा टच मिळतो. परत यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहोत, त्याचबरोबर अर्धा चमचा चाट मसाला टाकणार आहोत. यामुळे अगदी छान चटपटीत असे ग्रेव्ही तयार होते. आता आपण छानशी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकल्यानंतर त्याच्यावर झाकण झाकायचं आहे. आपल्याला दम देण्यासारखे काही उपलब्ध नसल्यामुळे आपण त्याच्यावर झाकण झाकूनच त्याला दमावर छानपैकी शिजू द्यायचं आहे. इथे मी 1 मिरची चिरून टाकलेली आहे. आता ही आपले दम आलू तयार झालेले आहेत. त्यातील बटाटे शिजलेत का ते पाहायचे आहेत. थोडेसे बटाटे कच्चे वाटत असतील तर आणखीन थोडा वेळ ते दमावर शिजवून द्यायचे आहेत. पहा कलर किती छान आलेला आहे. आपण घरी वाटून मिरची टाकल्यामुळे याचा कलर छान आलेला आहे. या पद्धतीने जर आपण ही रेसिपी केली तर खूप छान टेस्टी अशी होते. अशी वेगळी काश्मीरी स्टाईल हा दम आलू तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, ही दम आलूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा दम आलू रोटी, नान, फुलके, चपाती कशाबरोबरही खाल्ले तरी छान लागतो. इथे नानसोबत दम आलू रेडी आहे. तर सुटले ना तोंडाला पाणी तर नक्की घरी करून पहा. तर पटकन करायला घ्या व अजून शेअरही करा सगळ्यांना आणि शीतल्स कॉर्नरला सबस्क्राईब करा. अशा नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकनही दाबायला विसरू नका. फ्रेंड्स, ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय. थँक्यू.